संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत मुरबाड महामार्गावर भोईरवाडी गावाजवळ शनिवारी दिनांक 2 सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सापेले येथील महेश परशुराम मोरे वय वर्ष 48 यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. मिळालेल्या माहितीनुसार महेश मोरे हे कर्जत येथील काम आटोपून पल्सर दुचाकीवरून सापेले येथील आपल्या घरी परतत असताना भोईरवाडीजवळ समोरून येणाऱ्या बुलेट दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि या अपघातानंतर बुलेटवरील चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महेश मोरे हे सापळे गावचे रहिवासी असून कर्जत तहसील येथील स्टॅम्प विक्रेते रघुनाथ मोरे यांचे ते पुतणे आहेत. त्यांच्यासोबतच ते काम पाहत असतात आणि त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान कर्जत मुरबाड महामार्ग 548 अनेक ठिकाणी अरुंद असून रस्त्यावरील त्रुटींमुळे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. अपघाताच्या वेळी हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.